आणि आता मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी होते, तर त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। सरपंच संतोष देशमुखांचे कुटुंब नामदेव शास्त्रींची भेट घेणार, सर्व पुरावे घेऊन रविवारी भेट घेण्याची शक्यता आहे। भगवानगडावर जाऊन भेट घेणार असल्याची माहिती आहे। घटनाक्रम सांगणार आहोत आणि हे सगळे लोक कुठं राहत होते, यांना गाड्या कुठं घेऊन कुणी घेऊन दिल्या, हे कुठल्या ऑफिसमध्ये बसत होते, यांच्या गाड्यावर कुणाचे फोटो लावलेले होते, हे आम्ही त्यांना स्पष्टीकरण सगळं देऊ आणि त्यांना न्याय मागू। देशमुख हत्या प्रकरणामधील नामदेव शास्त्रींचं वक्तव्य चुकीचं आहे। मुंडेंनी खून केला नाहीच, पण राजाश्रय देण्याचं काम कळत नकळत झालेलं आहे। जितेंद्र आव्हाडांची ही प्रतिक्रिया। कोणी केला, मी 100% सांगतो, खून धनंजय मुंडेंनी केलेला नाही, पण ते निर्दोष आहेत का? नाही। ह्या गँगला पोषण्याचं, मोठं करण्याचं काम, राजकीय राजाश्रय देण्याचं काम त्यांनी कळत नकळत केलंय ना। जातीचं पाठबळ असणाऱ्यांसाठी कायदा नरम पडतोय। धनंजय मुंडेंच्या प्रश्नावर संजय राऊतांची प्रतिक्रिया। देशामध्ये, राज्यामध्ये धर्माचं आणि जातीचं राजकारण मोठ्या प्रमाणावर सुरू आहे आणि ज्याच्या मागे जातीचं पाठबळ आहे त्यांना कायदा हात लावत नाही आपला। महंत नामदेव शास्त्री महाराज यांनी मुंडे आणि कराड यांचं समर्थन करणं अत्यंत दुर्दैवी आहे। भगवानगडासारख्या पवित्र ठिकाणावरून गुन्हेगारीचं समर्थन होणं ही समाजासाठी घातक गोष्ट। जितेंद्र आव्हाडांचं ट्विट। खून कोणी केला, मी 100% सांगतो, खून धनंजय मुंडेंनी केलेला नाही, पण ते निर्दोष आहेत का? नाही। ह्या गँगला पोषण्याचं, मोठं करण्याचं काम, राजकीय राजाश्रय देण्याचं काम त्यांनी कळत नकळत केलंय ना। संतोष देशमुखांना अमानुषपणे मारहाण, राक्षसी अशी कृती करणार नाही, फासावर नाही तर हालहाल करून मारलं पाहिजे, छगन भुजबळांचं वक्तव्य। तुमच्या दुःखामध्ये, रागामध्ये मी सुद्धा सहभागी आहे। फासावर नाही, त्यांना अशा हालहाल करूनच मारले पाहिजे। ठीक आहे, गोळी मारली, मनुष्य मेला, हे ऐकलेलं नाही कोण, पण ज्या पद्धतीनं ही पद्धत आहे का मारण्याची। बीडमध्ये सुरेश धस आणि धनंजय मुंडेंच्या विरोधामध्ये विसंवाद सध्या सुरू आहे आणि दोन्ही नेत्यांमधील विसंवाद दूर करण्याचा आमचा प्रयत्न असेल। मुंडे आणि धसांना एकत्र बसवून मार्ग काढण्याचा प्रयत्न करू, चंद्रशेखर बावनकुळेंचं हे वक्तव्य आहे। सुरेश धस आणि माननीय धनंजय मुंडे यामध्ये काहीतरी विसंवाद झाला आहे, तो विसंवाद दूर करण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहे। दोघांमधला विषय आहे तो मी निश्चितपणे मार्ग काढण्याचा प्रयत्न करणार आहे। बुट्ट्या गायकवाड प्रकरणामध्ये सुरेश धसांना अटक करा, गुणरत्न सदावर्तेंची मागणी आहे। तर हत्या प्रकरणामधले शस्त्र धसांच्या शेतामध्ये सापडली होती का, सदावर्तेंचा हा सवाल। जर धसांच्या शेतातून जप्त केलेले असतील, धसांनी जर आरोपींना पकडण्यापासून मज्जाव केलेला असेल, तर त्या बाबतीतला पूर्ण छडा लागलाच पाहिजे। तातडीने पावले उचलावीत, धसांना अटक करावी। तेलगी प्रकरणामध्ये माझं नाव CIBनं देखील घेतलं नाही, तरीही राजीनामा द्यावा लागला, छगन भुजबळांचं हे वक्तव्य आहे। उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री पदाचा राजीनामा घ्यायची पवारांनी घाई केल्याचाही त्यांनी टोला लगावलाय। ज्या प्रकरणामध्ये माझं नाव CBIने सुद्धा घेतलं नाही, उपमुख्यमंत्री म्हणून मला राजीनामा द्यावा लागला। जब साहेब, राजीनामा घेण्याची घाई तुम्ही केलीत। बीड हत्या प्रकरणामधील आरोपी सुदर्शन घुलेला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी। सरपंच हत्या प्रकरणामध्ये घुले मुख्य आरोपी आहे।